हां, तर आता आपला सगळा सेटअप व्यवस्थित बसलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊया. तो कालचा जो होमवर्क तो आपण नंतर तपासूया. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया शिकायला. तर हा कालचा आपल्याला गृहपाठ दिला होता. आता आपण पुढे जाऊया 2.4 अप कडे. आता बघा, हे जे चित्र आहे ना, या चित्रामध्ये आज्ञा कशा द्याव्यात याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आज्ञा कशी द्यावी. तर इथे बघा, हा यजमान आहे आणि हा पाहुणा आहे आलेला घरी. तर हा यजमान आपल्या पाहुण्याला बसायला जागा देतोय. जागा कोणती आहे? तरी बघा, ही खुर्ची. तर या खुर्चीवर बसायला हा सांगतोय. तर बसायला सांगेल तर कसं सांगेल? तर उपविश म्हणजे बसणे, आणि त्याला असा शेवटून तू लावला की मग ती आज्ञा होते. म्हणजे आपल्याला जर कुणाला म्हणायचं असेल बसा, तर उपविशतु अशी आज्ञा त्याला करता येते. आता उपविशतु म्हणजे बसा, ही आज्ञा आपल्याला या चित्रात दिसलेली आहे. आता पुढच्या चित्रामध्ये याच्या उलट आज्ञा आहे. बघा, हे इथे शिक्षक आहेत. हे शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याला आज्ञा देत आहे उठण्याकरता, उठ म्हणून. तर उत्तिष्ठ म्हणजे उठणे, आणि त्याला शेवटून तू लावला म्हणजे ही झाली आज्ञा. उत्तिष्ठतु, उठ, उठा. उपविशतु, बसा. अशा प्रकारच्या ह्या आज्ञा आहेत. तर या चित्रामध्ये जो मुद्दा आपल्याला समजवलेला आहे तो सर्वांना समजला का? उपविश म्हणजे बसणे. हा, उपविश म्हणजे बसणे आणि उपविशतु म्हणजे बसा. ठीक आहे, चला. म्हणजे उठा आणि उत्तिष्ठतु म्हणजे उत्तिष्ठ म्हणजे उठणे म्हणजे उठा आणि उत्तिष्ठतु म्हणजे उठा, आज्ञा दिलेली आहे. आता पुढे अशाच प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. गच्छति म्हणजे जातो, आणि आपण जर असं म्हटलं गच्छतु म्हणजे जावे, तर अशाच प्रकारे बाकी जे क्रियापद आपण आधी पाहिले तर त्यांच्या आपल्याला आज्ञा बनवायच्या आहेत. तर पठती म्हणजे वाचतो, आणि वाच किंवा वाचावे अशी जर आज्ञा करायची असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल? हा, पठतु. पठती, पठतु वाचा. क्रीडती म्हणजे खेळतो. क्रीडतीची आज्ञा कशी होईल? हा, क्रीडतु खेळा. खादती म्हणजे खातो, आणि खा असे म्हणायचे असेल तर खादतु. हसती. आता यामध्ये रायटिंग मध्ये काय करायचं आहे? हे जे ती आहे ना, ती काढून तिथं फक्त तू लिहायचं आहे. काय म्हटलं? आवाज इको येतोय त्यामुळे मी सांगते. आवाज इको होतोय माझा? हो, माझे डिस्टर्बन्स फार येत आहेत. डिस्टर्बन्स पावसामुळे असेल. पाऊस तर इकडे सुरू नाहीये, पण माझ्या इथे खूप पाऊस आहे. अच्छा अच्छा, आवाज स्पष्ट आहे, आवाज व्यवस्थित आहे. माईक बंद करायला सांगा. माईक हा, बाकी इतर सर्वांनी आपापले माईक जर बंद केले ना तर माझा आवाज अगदी व्यवस्थित येतो. ओके. हा, तर आता तुम्हाला माझी स्क्रीन पण दिसत आहे, आणि आज माझा कॅमेरा सुद्धा सुरू झाला, त्यामुळे माझा कॅमेरा पण दिसत असेल. तर इथं कन्सेप्ट एवढीच आहे की हा जो ती आहे ना, हा ती काढून तिथे तू टाकला की तेव्हा त्याची आज्ञा बनते. बघा, एकदा मी पुन्हा समजावून सांगतो. गच्छती म्हणजे जातो. गच्छती म्हणजे जातो,
आणि त्याला तू लावला, गच्छतु म्हटला की जा, अशी आज्ञा बनते. पठती म्हणजे वाचतो, आणि जेव्हा आपण पठतू असे म्हणू ना, इथं लिहायचं, तुम्ही लिहत चला इथे पठतू. आता आपल्या चालू वर्गामध्ये लिहिलं तरी चालते, कारण की आपण फार हळू गतीने शिकत आहोत नाही का. त्यामुळे आपण आपल्या चालू वर्गामध्येही लिहू शकतो, कारण की माझी शिकवण्याची जी गती आहे ती फार हळू आहे, म्हणजे फार हळूहळू शिकवतो. हा, बोलण्याची गती कदाचित जास्त असू शकेल, पण माझी शिकवण्याची गती फार कमी आहे, हळू आहे, हळूवार शिकवतो. त्यामुळे आपण आपल्या चालू वर्गामध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येईल. पल्ले तो मोबाईल द्या. हॉटस्पॉट सोडता. हे घे झाला का? हॉटस्पॉटचा नाही प्रश्न, पण काम आहे. कर तुला एक चालू कर. हा बिन हा नाही तुला चालू कर चालू. नाही, हा मधातली नको चालू कर, मागले कर चालू. ते चार चमकतात. जाऊ दे, कर बंद, हेच कर. हा, आणि हे पोरगी घेऊन जाईल, तुला बंद कर. हा नाही ना भाई, तो बंद कर. हा बघ जातो. आणि हे या पोरीला घेऊन जा बाळाला. बाळा आता मला शिकवू दे ना वर्गात. वर्ग चालू आहे माझा. घेऊन जाईल. हा, माफ करा, थोडा मधात कॅमेरा माझा खाली पडत होता. ओके. तर पठती म्हणजे वाचतो, आणि पठतू म्हणजे वाच, कोणाला तरी आज्ञा देण्याकरिता. क्रीडती म्हणजे खेळतो, प्लेज. आणि आपण जर याऐवजी असं जर लिहिलं क्रीडतू, आपल्याला काय करायचं आहे नेमकं, फक्त तू जोडायचा आहे त्याला. बघा, एवढा तू जर जोडला ना तर ही आज्ञा बनते. समजलं ना, लक्षात आलं ना सर्वांच्या? चला ठीक आहे. आता आपण आणखी पुढे जाऊया आपल्या विषयामध्ये. आता पुढे आहे खादती. खादतीची आज्ञा कशी होईल? हा, खादतू. खादतू. हसती. हसतू. मिलती. मिलतू. करोती. करोतु. आगच्छति. हा, करोतु बरोबर आहे. करोतु. हा, आगच्छति. लिखति. लिखतु. पिबति. नयति. नयति. नयतीचं सांगा. हा, नयतु. पश्यति. पश्यतु. तिष्ठति. तिष्ठतु. हा, भवति. हा, बरोबर, भवतु. आता इथं आपल्याला जेवढे काही क्रियापद दिलेले आहेत, यांच्यापैकी एखाद्या क्रियापदाचा जर अर्थ तुमच्यापैकी कोणाला माहित नसेल तर विचारा. हा, तिष्ठती. तिष्ठती म्हणजे थांबणे, स्टॉप. तिष्ठती म्हणजे थांबतो, आणि तिष्ठतू म्हणजे थांबा.
चला, समजलं तर पुढे जायचं आता. हो हो हो. हो हो. आता आता बोला. स्टॉप ना, हे स्टॉप. हा हा, स्टॉप. हे काय मी लिहून दिलंय. स्टॉप. तिष्ठती म्हणजे थांबतो, स्टॉप्स. हा, नयती लेके जाना, कॅरी. कॅरी कॅरी. चला, आता इथं आपल्याला हे वरचे क्रियापद आपण आताच बनवले ना, करोती, करोतु, तिष्ठतु, भवतु, पश्यतु. तर यांचा वापर करायचा आणि त्यांच्यासोबत एषः, एषा, सह हे जे क्रियापद आहेत ना, तर यांचा वापर करायचा. तुम्हाला वाटेल ते एषः गच्छतु, एषा लिखतु, सः खादतु, सः पठतु, एतत् पततु, तद् भवतु, एतत् पश्यतु. तुम्हाला हवे त्या क्रियापदांचा आणि हव्या त्या सर्वनामांचा वापर करून इथं आपण इथले वाक्य लिहायचे. यांच्यापैकी कोणतं तरी एक सर्वनाम आधी घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हवं ते क्रियापद घ्यायचं. तर आता तुम्ही 1-2 वाक्य असे बनवून दाखवा. तुम्हाला हवे ते वाक्य बनवा. कुठलंही क्रियापद घेतलं तरी चालेल हो, का? इथं कुठलंही क्रियापद घेतलं तरी चालेल. नाही, तसं नाही करायचं. ऐका थांबा थांबा, 1 मिनिट. तसं नाही करा. आता तुम्ही एक काम करा, ते एक वाक्य बनवा आणि त्याचा मराठी किंवा हिंदीमध्ये अर्थ सांगा. जसं मी तुम्हाला सांगून दाखवतो. पहिला एषः गच्छतु. एषः गच्छतु याचा अर्थ असा होईल की याने जावे, ही शुड गो. आणि इथं जर आता मी सह लिखतु असं म्हटलं तर ही शुड राईट, त्याने लिखावे, त्याने लिहावे. खावे. हा, बरोबर. सा खादतु म्हटलं तर तिने खावे. हा, तिने खेळावे. बरोबर. हा, बरोबर बरोबर. आणि यांच्यापैकी हा, बोलो बोलो. पूछो. हाँ, तो अपने हिसाब से लिख सकते हो. तत् भवतु. तत् भवतु, हाँ, वह हो जाए. इट शुड हैपन, इट शुड बी. हाँ, होना. एक और तत्पश्यतु भी हो सकता है. देखो, तत्पश्यतु भी हो सकता है ना. पश्यतु का मतलब होता है देखे. और कैमरा, कैमरे की बात करें तो कैमरा तो नपुंसक है. तो कैमरा क्या, कैमरा तो देख सकता है. तो हम कैमरे को ऑर्डर दे सकते हैं, ये कैमरा को देखना चाहिए, कैमरा शुड सी. हाँ, तत्पश्यतु, इट शुड सी. हो, एतत् पण चालेल तिथं. एतत् खादतु चालेल. चालेल. ओके. आता एक मिनिट, सगळे एकदा थांबा. 1 मिनिट थांबा. एक मुद्दा इथे समजावून सांगायचा आहे. तो असा की इथे भवान आणि भवती असे 2 शब्द दिलेले आहेत. या दोन्ही शब्दांचा अर्थ यू म्हणजे तू किंवा तुम्ही असाच होतो. परंतु भवान हे पुल्लिंगी यू आहे आणि भवती हे स्त्रीलिंगी यू आहे. एवढा फक्त फरक आपण लक्षात ठेवायचा.
हा बोला. हा हा येतात हा शब्द का आपल्याला या शब्दाबद्दल बोलायचं आहे का? हा येतही हे समजलं. हा येतही हे तुम्हाला या शब्दाबद्दल बोलायचं आहे. हा तर तो तो प्रश्नामधला नाही आहे. आपल्याला मी समजावून सांगतो, व्यवस्थित समजावून सांगतो ऐका. आपल्याला फक्त एवढ्या सर्वनामांचा वापर करायचा आहे आणि पुढे जे लिहिलेलं आहे ना, येतैहि सह एतेषाम उपयोगम करोतु, याचा अर्थ असा, येतैहि सह एतेषाम उपयोगम करोतु, येतैहि सह म्हणजे यांच्या सोबत यांचा वापर करा. तो ती प्रश्नातली आज्ञा आहे. बघा इथेच आपल्याला करोतु हे क्रियापद दिसते, दिसलं का? तेव्हा करोतीचं करोतु, उपयोग करा याची आज्ञा दिलेली आहे आपल्याला. चला पुढे जायचं आता. पुढे संख्या आहेत आणि ह्या संख्या आपल्याला इथे गिरवायच्या आहेत. अशा गिरवायच्या आहेत ह्या संख्या. तर आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही सुद्धा ह्या संख्या गिरवा. मला फार मजा वाटली. गिरवणे हे जे मराठी क्रियापद आहे हे फार वर्षांनी माझ्या कामात पडलं. मला वाटतं अगदी फार लहानपणी केव्हा तरी हे क्रियापद वापरलं होतं मी. संख्या पुस्तकात गिरवा, चित्र गिरवा, हा पाठीवर गिरवा. गिरवणे फोरम जी उसका मतलब होता है, अंग्रेजी में बताओ, ट्रेस करना. आजकल के कॉन्वेंट में बार बार लिखना, इसके ऊपर बार बार लिखना. ये आजकल वो छोटे बच्चों को कॉन्वेंट में वो ड्राइंग सिखाने के लिए, तो ये जो 5 है ना यहाँ पर लिखा हुआ, इसको ट्रेस करो आप. उसे कहते हैं गिरवने इन मराठी. ये मैंने इसको गिराया, मैं गिराया बोल तो ट्रेस किया. ठीक है. तो आता ये आपको समझ असेल कदाचित. तो आपको समझ में आ गया होगा यहाँ पर क्या करना है. तो इन सभी अंकों को गिरवना है, यानी उसके ऊपर लिखना है आपके पुस्तक में, ताकि ये जो देवनागरी अंक है तो देवनागरी अंकों के का अभ्यास हमें हो जाए. इसलिए यानी आजकल तो हम ज्यादातर अंग्रेजी में ही अंक लिखते हैं, लेकिन हमारे देवनागरी की यानी हिंदी मराठी की जो लिपि है उसके भी अंकों का हमें अभ्यास होना चाहिए. इसलिए उन्होंने ये हमें एक ये अभ्यास करके दिया है. चलिए आगे बढ़ते हैं. अरे बाप रे, तो बहुत पूरा का पूरा संख्या कोष्टक ही अब हमारे पास है. तो अब हम इसका अभ्यास इस प्रकार से करेंगे. एक काम करते हैं, पहले हम 1 से 10 तक मैं संख्याओं को बोलता हूं, आप सब मेरे पीछे पीछे बोलिए. एकम. मुझे सिर्फ 2-3 लोगों की आवाज आई. सब लोग बोलिए, मैं सभी की आवाज सुनता हूं और मेरे कान इतने अच्छे हैं कि 10-12 लोगों की भी आवाजें मैं एक साथ सुन सकता हूं और उसमें से गलत आवाज को मैं पकड़ भी सकता हूं. इतनी क्षमता मुझे ईश्वर ने दी है. तो आप सब लोग कृपया बोलिए. तो एकम. द्वे. द्वे. त्रीणि. चत्वारि. हाँ
इसका उच्चार सभी ने ठीक से किया है, चत्वारी। अब अगला अंक है पंच। देखो पंच को पढ़ने में बहुत सारे लोगों की परेशानी हो सकती है। बहुत सारे लोग इसको पत्रच ऐसा पढ़ते हैं, बहुत सारे लोग इसको पत्रच पढ़ते हैं, लेकिन ये पत्रच नहीं है, ये पंच है। पत्रच और पंच में अंतर में बताता हूं। देखो ये है पत्रच और ये है पंच। तो पत्रच गलत है, ये पंच सही है। ठीक है, तो चलो अब हम अगली संख्या की तरफ जाते हैं। हमारी अगली संख्या है ये वाली, षठ। षठ। क्वेश्चन 10 होने के बाद क्वेश्चन पूछो। सुनिए सुनिए सुनिए, फोरम जी सुनिए, एक मिनट। अरे यार फोरम जी सुनिए ना, अभी जब तक हम 1 से लेकर 10 तक नहीं जाते हैं तब तक सब लोग सिर्फ इन अंकों को मेरा सुनकर बोलिए, मेरा सुनकर बोलिए। सिर्फ 10 तक हम जब जाएंगे तब तुम्हारी शंका का मैं समाधान करूंगा। एक बार हम पुनः शुरू करेंगे 1 से। नहीं नहीं ऐसे नहीं, मेरे पीछे पहले मुझे बोलने दीजिए। नहीं नहीं नहीं, ये गलत किया आप लोगों ने। मुझे बोलने दीजिए, मेरा उच्चारण सुनिए और उसके पश्चात आप सभी लोग बोलना। एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट्, सप्त, अष्ट, नव, दश। हाँ, दश। अब आप एक काम कीजिए, आप में से गौरी जी, गौरी तुम्ही 1 पासून 10 पर्यंत सर्व अंक एकदा वाचा। तुम्ही मला वाचून दाखवा एकट्या, बाकी सर्वांनी कृपया आपापला माईक बंद करावा। गौरी ताई, हो, वाचा ना बरोबर। चत्वारी, पंच, षट। हा, उच्चारण चुकलं। थांबा थांबा गौरीताई, उच्चारण चुकलं, तुमचं उच्चारण चुकलं। या अंकाचं, हा अंक 6चं उच्चारण चुकलं। 6 आवाज नाही, षट ते षट म्हणायचं का त्याला? नाही, षट म्हणायचं नाही, त्याला षट म्हणायचं। षट, ट हलंत आहे ना, ट अर्धा आहे तिथं बघा। षट पासून पुन्हा सुरू करा। षट, सप्त, अष्ट, नव आणि दश। बरोबर, छान छान। आता पुढे जाऊ आपण। आता 11 पासून 40 पर्यंत संख्या आहेत। मी म्हणतो, सर्वांनी माझ्या मागोमाग हळुवारपणे म्हणा। एकादश। एक विचारायचं आहे। हा, विचारा मध्ये हलंत येतो आणि षट मध्ये पण ट हलंत येतो। हा, तर काय, त्याला हलंत म्हणायचं। हलंत आहे तर हलंत म्हणायचं, हलंत नसेल तर नाही म्हणायचं। उदाहरणार्थ, अष्ट मधला ट हलंत नाहीये, अष्ट मधला ट हलंत नाही तर त्याला आपण हलंत म्हणत नाही। आणि तुमच्या इथे जर लक्षात आलं नाही ना, तर आणखी बघा, मी तुला मोठं केलंय। षटचं स्पेलिंग बघायचं इंग्लिश मध्ये, या टी च्या नंतर ए नाही आहे। आणि अष्टचं स्पेलिंग बघा, अष्टच्या टी नंतर ए आहे।
म्हणून आपल्याला अष्ट असं पूर्ण अष्ट म्हणावं लागतं. ओके. आणि षट मध्ये मात्र टीच्या नंतर ए नाही आहे, म्हणून आपण त्याला षट असं नाही म्हणता येणार. षट एवढंच म्हणायचं. थैंक यू. चला, हाँ फोरम जी, आपका कोई सवाल था? मेरा तो यही था कि षट कुछ लोग बोलते हैं, षड भी बोलते हैं, तो दोनों में से कौन सा सही है, षड या षट? वही था. तो कोई क्या बोलता है, कैसा बोलता है, इसके तरफ हमें बिल्कुल भी ध्यान नहीं देना है. जहां जो लिखा होगा वहां वही पढ़ना होता है. समझ गई? अब यहां पर षट लिखा है तो हम षट पढ़ेंगे, और जहां ड लिखा होगा वहां पर हम ड पढ़ेंगे. अब ड कहां पर लिखा हुआ होगा तो आगे वाले पेज पर आपको मिलेगा. मैं आपको दिखाता हूं अगले पेज पर. षोडश. हाँ, षोडश में है, उसके बाद षडशीति में है, षट्विंशति. वहां पर भी है. तो जहां जो लिखा होगा ना वहां पर हम वो पढ़ेंगे. चलो. हो, बघा हे इथं षोडश मध्ये, षडविंशती मध्ये, त्यानंतर हा बस इथं या दोन ठिकाणी आहे. पुढे पण येणार काही ठिकाणी, पण 40 पर्यंत जर पाहिलं तर या दोन ठिकाणी येतं. आणि हा जो षट बदल जाता है, आगे चल के शक्तिशाली जाता है, आगे चल के षड हो जाता है, ऐसा मतलब क्यों हो रहा है, रूल है क्या? हाँ, रूल है, संधि का नियम है वो. संधि, उसको जश्त्व संधि के नियम से वो होता है. नियम है उसके पीछे भी एक, जश्त्व संधि का. तो चलो अब हम इन संख्याओं को पढ़ेंगे. आप सभी लोग मेरे पीछे पीछे धीरे धीरे बोलिए, सब लोग बोलिए, और पहले मुझे बोलने दे, और जब तक अगला अंक मैं ना बोलूं तब तक कृपया आप ना बोले. एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश. सभी लोग बहुत अच्छे से बोल रहे हैं. अष्टादश, अष्टादश, नवदश, विंशतिः, विंशति, एकविंशतिः, द्वाविंशतिः, हाँ द्वाविंशतिः. अगला अंक है त्रयोविंशतिः. त्रयोविंशतिः. चतुर्विंशतिः. पंचविंशतिः. षड्विंशतिः. सप्तविंशतिः. सप्तविंशति, सप्तविंशति हो गया. अब अगला अंक अष्टाविंशतिः. अष्टाविंशतिः. नवविंशतिः.
त्रिंशत 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 हा एकत्रिंशत एकत्रिंशत द्वात्रिंशत त्रयस्त्रिंशत चतुस्त्रिंशत पंचत्रिंशत षट्त्रिंशत सप्तत्रिंशत अष्टात्रिंशत नवत्रिंशत आणि चत्वारिंशत. चत्वारिंशत बरोबर. आता तुमच्यापैकी हा तुमच्यापैकी कविताजी तुम्ही 11 ते 20 पर्यंत संख्या वाचा. ओके वाचते. एकाविंशती सॉरी एकादश नाही पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशती. आता तुम्ही चूक केलेली आहे. यांनी काय चूक केली सांगा पाहू. नाही हा बरोबर हा अगदी बरोबर. एकादश द्वादश असं म्हणायला पाहिजे. तुम्ही एकादश द्वादश त्रयोदश असं बोलला. तसं नाही. श ला हलंत नाहीये ना, त्यामुळे एकादश. स्पेलिंग बघा ना. स्पेलिंग मध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला अ दिसेल ना. एकादशाच्या स्पेलिंग मध्ये बघा इथं ए आहे, म्हणजे त्याचा उच्चार झाला पाहिजे. चला आता 21 ते 30. 21 ते 30 मध्ये कोण वाचेल? हो हा ऋतुजाताई वाचा. 21 एकविंशती. एक मिनिट ऋतुजाताई तुम्ही धुळ्याच्या की खामगावच्या? खामगावची आहे. मयूर गावडेची बघताय, पण माझं लग्न झालेलं आहे. मी धुळ्याला राहते. अच्छा, तेच तर म्हटलं, कारण की तुमच्या फॉर्म मध्ये खामगाव लिहिलेलं होतं आणि तुम्ही व्हॉट्सअप मध्ये मेसेज टाकला तिथे धुळे आलं, म्हणून मला बरोबर आहे. विसरून गेले मग की मी खामगाव लिहिलेलं आहे फॉर्म मध्ये. बरोबर. अच्छा ठीक आहे. चला करेक्शन करून पाठवते परत. नाही काही गरज नाही. मी करून घेईल आता काही विषय. एकविंशती हो वाचा. एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पंचविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः 63. फोरम जी, इन्होंने क्या गलती की वो बताइए. फोरम जी बताएंगे, इनकी गलती बताओ. हो सांगा. नाही कोणी ज्याला माहिती असेल त्यांनी सांगा. हा विसर्ग तर लागतोच, पण विवरचा अनुस्वार घ्यायला विवरचा अनुस्वार म्हणलं
बोललेला नाही, त्यांनी शब्दानुसार घेतला. बरोबर बरोबर. हा. तर ऋतुजाताई, एक विंशती असा उच्चार पाहिजे, तुमचा उच्चार झाला एक विशंती. हो हो दादा, सॉरी. हा, चला. तर 31 ते 40 कोण वाचणार? मी वाचते का? हो, वाचा. अश्विनी जाधव. आपलं नाव सांगा आणि नंबर. अश्विनी जाधव. ठीक आहे, अश्विनीताई वाचा. एकत्रिंशत्, हम्म. द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुर्त्रिंशत्, पंचत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, चत्वारिंशत्. आता यांनी 2 ठिकाणी चुका केलेल्या आहेत. कुणाच्या लक्षात आल्या असतील तर मला सांगा. मी सांगू का? तर मी सांगू. षट्त्रिंशत् म्हटलं, ते षट्त्रिंशत् पाहिजे. बरोबर. षट हे भागात आहे. हा. आणि पूर्ण म्हटलं. आणि आणखी एक चूक झालेली आहे. आणि चतुष्मध्ये चुकलेला आहे त्यांचा. हा. चतुस्त्रिंशत् म्हणायला पाहिजे. हा, त्यांनी चतुर्त्रिंशत् म्हटलं, बरोबर का? हा, बरोबर. काय बोलायला पाहिजे तुम्ही? ठीक आहे, चला. तर आता आपण पुढे जाऊया. आता बघा, तुमचं पुस्तक आहे. तुमच्या पुस्तकात तुम्हाला पुन्हा गिरवायचं आहे. फोरम जी एक बार फिर से गिराना है आपको. ओके. यानी ये जो यानी एक बार फिर से. तर हे चित्र आहे इथे, हे चित्र आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे हे अंकानुसार जर व्यवस्थित आपण केलं ना, तर हे चित्र बनेल यामध्ये. हा, हत्ती. तर एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश. हा, आता द्वादश इथे आहे बघा, आणि त्रयोदश वर, आणि चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशती, एकविंशती. खाली पायापाशी आलेलं आहे. द्वाविंशती कुठे आहे आता? द्वाविंशती वर कुठे आहे? हा, द्वाविंशती. चतुर्विंशती खाली आलेलं आहे. पंचविंशती, पंचविंशती खाली आलेलं आहे. षड्विंशती खाली चाललेलं आहे. सप्तविंशती थोडं वर आहे. अष्टाविंशती एकदम वर गेलेलं आहे. नवविंशती खाली आलेलं आहे. त्रिंशत थोडं खाली आलेलं आहे. ठीक आहे, जाऊ दे. आता याच्या पुढे मी काही बनवत नाही. एवढं बनवलं हे पुरे झालं माझ्यासाठी. आता पुढे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जोडा. आता हे तुमच्या पुस्तकामध्ये कसं जोडायचं ते. हा, तर आता पुढचा जो भाग आहे घड्याळीचा, हा आपण उद्या घेऊया. आता शेवटचे 5-10 मिनिट उरलेले आहेत. यामध्ये आपण उरलेल्या 5-10 मिनिटांमध्ये शंका, समस्या, प्रश्न. आता तुमचे प्रश्न आणि तुमच्या शंका काही असतील तर मला सांगा. हो, म्हणा बरं एकदा. विक्रेता वदति, स्वागतम, नमो नमः, किम आवश्यकम? पत्नी वदति, पत्नी वदति, भोः महोदयः
हाँ बरोबर है। ठीक है, फोरम जी बताओ। पत्नी शाटिका अस्ति वा शाटिका अस्ति किम् विक्रेता पति शाटिकाः आवश्यकम् पतिः ऋतः पुष्पः च वर्णस्य शाटिका आवश्यकम् द्वे शाटिकाः आवश्यकम् विक्रेता मम कृते हरितवर्णस्य अपि शाटिका अस्ति मिश्रवर्णस्य शाटिका नास्ति पत्नी अस्तु शाटिका दर्शयतु महोदय विक्रेता किं मूल्यं शाटिकाः दर्शयतु पति 3000 रूप्यकं शाटिकाः दर्शयतु। अच्छा ठीक है ठीक है ठीक है। महोदय मी उशिरा आलो, थोडंसं मला हे 2.4 2.4 हा मध्ये काय करायचं फक्त 1 मिनिट सांगा। आजची मीटिंग रेकॉर्ड केलेली आहे, त्यामुळे आपली मीटिंग संपली की मी तुम्हाला व्हिडिओ टाकून देईल सर्वांना ग्रुपवर। बरं हाँ सर मैंने आपको फोटो भेजा है, आप उस पर देख लेना कोई ग्रामेटिकल मिस्टेक नहीं आना। मैंने आपको व्हाट्सएप पे भेजा था। हाँ मैंने आपका जो है ना फोटो को देखा था, उसी समय देखा था, और उसमें ग्रामेटिकल मिस्टेक है भी, लेकिन वो बहुत माइनर है और अभी आप उन पर ध्यान ना रख दीजिए, छोटी सी है, कोई बहुत बड़ी मिस्टेक उसमें नहीं है, आपके अभी के लेवल के हिसाब से ठीक है। चलो, अगर किसी को और कोई सवाल ना हो तो शांति मंत्र से आज का समापन करें। चलो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। पुनर्मिलन। बघा, कल के पाठ में हम पंचतंत्र कथा लेंगे। तो कल वो कथा वाला पुस्तक साथ में रखना सभी ने। हाँ, कल शुक्रवार है ना। हाँ हाँ अस्तु म्हणायचं। चला अस्तु अस्तु, वयं कथा पंचतंत्र कथा इति पुस्तकं स्वीकुर्मः। सर एक पर्ची तो मैंने निकाल दी, यहाँ पे वे शाटी क्या आएगा, वे शाटी कहाँ नहीं आएगा, वे शाटी क्या आएगा यहाँ पे मैंने जो लिखा है ना, हाँ वो पर्ची मैंने निकाल दी यहाँ। ठीक है ठीक है, चलो मिलते हैं कल। शुभ रात्रि। पुनर्मिलामः। पुनर्मिलामः।